फर्स्ट टॉपिक सुरू करूया. लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स. अतिशय सिंपल पण महत्वाचा टॉपिक. बघा याच्यामध्ये काय काय त्यांनी सांगितलेलं आहे ते. लिनियर इक्वेशन त्यांनी कशाला म्हटलेलं आहे त्याची पहिल्यांदा डेफिनेशन बघू आपण. त्यानंतर मग त्याच्यावरची एक्झाम्पल्स वगैरे जे आहेत ते आपण बघूया. पहिल्यांदाच त्यांनी सांगितलंय लेट्स रिकॉल. याचा अर्थ सरळ सरळ स्पष्ट असा आहे की याच्यातला थोडा पार्ट तुम्हाला ऑलरेडी झालेला आहे. म्हणजे डेफिनेशन बघा कशी आहे. अन इक्वेशन विच कंटेन्स टू व्हेरिएबल्स. मोस्टली आपण व्हेरिएबल्स म्हटलं की एक्स आणि वाय यांचा वापर करतो. अँड द डिग्री ऑफ इच टर्म कंटेनिंग व्हेरिएबल इज 1. ती जी व्हेरिएबल असणारी जी टर्म आहे त्याची डिग्री म्हणजे त्याच्या घातांकात किती आहे, तर त्याची डिग्री इथं एक्स रेस टू 1 ती 1 पाहिजे. हेच जर समजा तुम्ही असं लिहिलं एक्स स्क्वेअर, ह्याची डिग्री झाली 2. हे जर तुम्ही 3 लिहिलं तर हे डिग्री 3 झाली. आपल्याला हे पुढचे काय नको आहेत प्रकार. आपल्याला फक्त डिग्री 1 असं प्रत्येक व्हेरिएबलच्या घातांकामध्ये पाहिजे. एकूण व्हेरिएबल्स त्या ठिकाणी 2 असतील. एक्स वाय वेगवेगळे वापरलेले पण आहेत. मग याचा जो जनरल फॉर्म आहे या लिनियर इक्वेशनचा तो असा आहे. ax प्लस by प्लस सी इक्वल टू 0. हेच तुम्ही असं जरी लिहिलं तरी पण चालते, काय त्यानं काय फरक पडत नाही. किंवा हे जे दिलेलं आहे ते लिहू शकता. ए बी सी दीज आर द रिअल नंबर्स. हे त्यातले रिअल नंबर्स आहेत. ए बी आर नॉट इक्वल टू 0 ऍट द सेम टाइम. एकाच वेळी ए पण 0 आणि बी पण 0, हे जर दोन्ही एकाच वेळी जर 0 झाले तर हा पार्टच निघून जाईल याच्यातला. आणि याच्यामध्ये काहीच राहणार नाही, फक्त कॉन्स्टंट राहील आणि तो इक्वल टू 0 होईल. त्याला काय अर्थ राहणार नाही. आता त्याने एक्झाम्पल सांगितलेले आहेत. हे एक एक्झाम्पल दिलेलं आहे. कुठले पाहिजे ते एक्झाम्पल्स तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकताय. वेगवेगळे एक्झाम्पल्स पाहिजे ते तयार केली तरी चालते, काही अडचण नाहीये त्याच्यामध्ये. आता इथं त्याने एक टेबल दिलेला आहे, ऍक्टिव्हिटी एक सांगितलेली आहे. कम्प्लीट द फॉलोइंग टेबल. काय केले बघा, इथे इक्वेशन दिले आणि पुढे विचारले इज द इक्वेशन ए लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स. 2 व्हेरिएबल मधलं हे करेक्ट इक्वेशन आहे किंवा नाही असं त्यांनी त्या ठिकाणी विचारलं. मग 2 व्हेरिएबल्स याचा अर्थ एक्स वाय किंवा एम एन हे जे काय काय वापरले ते तर त्याच्यामध्ये आले पाहिजे. शिवाय लिनियर इक्वेशन पाहिजे म्हणजे घातांक त्याचा 1 असला पाहिजे. पहिलं एक्झाम्पल बघा. 4m प्लस 3n इक्वल टू 12. याच्यात 2 व्हेरिएबल दिसत आहेत. एम आहे, एन आहे, यांच्या घातांकात काही नाही आहे म्हणजे ते 1 आहे. याचा अर्थ हे पहिलं इक्वेशन लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स आहे. आता इथं दुसरं इक्वेशन बघा. याच्यामध्ये 3x स्क्वेअर लिहिलंय. मग याच्यामध्ये एक्सचा घातांक 2 येतोय. याचा अर्थ याची डिग्री 2 आहे, डिग्री 1 नाही. त्यामुळे हे लिनियर इक्वेशन नाही आहे. त्याच्या पुढे √2x √5y इक्वल टू 16. 2 व्हेरिएबल दिसत आहेत, यांच्या घातांकात काही नाही आहे म्हणजे 1 आहे. याचा अर्थ हे सुद्धा लिनियर इक्वेशन आहे. एकदम सिंपल फॉर्मॅट मध्ये. आता इथं दिले 0 इंटू एक्स. मग 0 इंटू एक्स म्हटलं की 0च येणार आहे. मग एकच व्हेरिएबल राहते. 2 व्हेरिएबल मधलं हे इक्वेशन नाही. त्याच्यानंतर इथं तशीच परिस्थिती आहे. इथं वाय कॅन्सल होईल, फक्त एकाच व्हेरिएबल मधलं इक्वेशन शिल्लक राहील. त्यामुळे हे सुद्धा 2 व्हेरिएबल मधलं इक्वेशन नाही. आता हे पुढचं इक्वेशन बघा. ह्याच्यामध्ये एक्स वाय दोन्ही व्हेरिएबल्स तुम्हाला दिसत आहेत, बरोबर. ह्याचं जर सिम्प्लिफिकेशन जर तुम्ही केलं, बघा थोडस बाजूला घेतोय मी याला. इक्वेशन असं आहे 4/x प्लस 5/y दिस इज इक्वल टू 4. आता याचं जर तुम्ही सिम्प्लिफिकेशन केलं तर याचा लसावी येतो x इंटू वाय. वाय ने इकडे मल्टिप्लाय करा, प्लस 5x इक्वल टू 4 येणार. मग हे x इंटू वाय इकडे जाणार. तोपर्यंत इकडे अंशात काय शिल्लक राहते ते व्यवस्थित मांडून घेतोय. x ची टर्म पहिल्यांदा, y ची टर्म नंतर, हे असेल.
मग इथं एक्स रेस टू वन येते, इथं वाय रेस टू वन येते, इथं मात्र एक्स रेस टू वन आणि वाय रेस टू वन हे दोघं प्रोडक्ट मध्ये, त्यामुळे इथं टोटल डिग्री होते 2. त्यामुळे याला तुम्ही लिनियर इक्वेशन म्हणू शकत नाही. मात्र पुढे जाऊन तुम्ही याचं कन्व्हर्शन लिनियर इक्वेशन मध्ये करणार आहे. त्यामुळे आत्ता सध्या ह्याचं जे आन्सर आहे ते नो असंच आहे. त्यामुळे हे लिनियर इक्वेशन नाही. इथं बघा वाय रेस टू वन आहे, पण इथं एक्स रेस टू वन आहे, वाय रेस टू वन आहे, टोटल पॉवर होणार 2. त्यामुळे हे लिनियर इक्वेशन ऑफ डिग्री 1 हे नाही आहे. त्यामुळे ह्या वेगवेगळ्या कंडिशन्स आहेत, ह्या कंडिशन्स लक्षात ठेवा. त्या पद्धतीने आपल्याला लिनियर इक्वेशन ओळखता आलं पाहिजे. नेक्स्ट पॉइंट बघा, सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन्स. याच्यामध्ये काय असतात, दोन लिनियर इक्वेशन्स असतात दोन व्हेरिएबल्स मध्ये ऍट द सेम टाइम. एकाच वेळी आपण दोन लिनियर इक्वेशन्स बघतो, त्याच्यामध्ये दोन व्हेरिएबल्स असतात, त्यांनाच काय म्हणतात, सायमल्टेनियस इक्वेशन्स असं म्हणतात. आता ही सायमल्टेनियस इक्वेशन्स कशी सोडवायची हे तुम्हाला ऑलरेडी बऱ्याच प्रमाणात, योग्य प्रमाणात तुम्हाला ते ऑलरेडी झालेलं आहे. आपण त्याच्यातलं एक एक्झाम्पल फक्त आपण इथं कन्सिडर करू, कारण त्यांनी सुरुवातीला सांगितले रिकॉल म्हटले, म्हणजे बऱ्यापैकी तुम्हाला हा पार्ट येतोय. तरी पण आपण एकदा उजळणी करू त्याची, कशा पद्धतीने आहे ते बघूया. तिने इथं दोन इक्वेशन्स दिलेली आहेत, 5x मायनस 3y इज इक्वल टू 8 आणि 3x प्लस y इक्वल टू 2. इक्वेशन नंबर 1, इक्वेशन नंबर 2. आता याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं असते, कोणत्याही व्हेरिएबलचा, कोणत्याही एका व्हेरिएबलचा जो कोइफिशियंट आहे तो सेम करून घ्यायचा. इथं 5x आहे, इथं 3x आहे, इथं मायनस 3y आहे, 3 दिसते, इथं पण 3 आणता येईल आपल्याला. त्याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, ह्या दुसऱ्या इक्वेशनला 3 न मल्टिप्लाय करावं लागेल. मल्टिप्लाइंग इक्वेशन 2 बाय 3. मग इक्वेशन 2 ला जर तुम्ही 3 न मल्टिप्लाय केलं तर हे इक्वेशन काय होणार बघा, 3 न सगळ्यांना मल्टिप्लाय करायचं. म्हणजे इथं 9x प्लस 3y इज इक्वल टू 6 हे असेल. आता जे पहिले इक्वेशन आहे ते, आणि आता मॉडिफाय केलेलं दुसरं इक्वेशन, असं एका खाली एक मांडून घ्यायचं. या पद्धतीने, आणि डायरेक्ट आता ऍड करावं लागेल तुम्हाला, कारण हे मायनस 3y आहे प्लस 3y आहे. त्यामुळे ज्या वेळेला यांची चिन्ह अपोजिट असतील त्यावेळेला ऍड करा, ज्या वेळेला चिन्ह सेम असतील त्यावेळेला सबट्रॅक्शन करा. साध्या सिंपल गोष्टी आहेत, काही विशेष अवघड नाहीये याच्यामध्ये. 5 प्लस 9 हे होणार 14x. त्याच्यानंतर हे मायनस 3y आणि प्लस 3y हे कॅन्सल होईल. त्याच्या पुढे 8 प्लस 6 हे येणार 14. मग याच्यावरून x इक्वल टू 14 डिव्हायडेड बाय 14, देअरफॉर x इक्वल टू 1. ही एक व्हॅल्यू मला मिळेल. बघा कशा पद्धतीने आहे. मग त्यांनी पण हे असंच केलं की त्यांनी दोन प्रकारे सोडवून दाखवले बघा इथं, या पद्धतीने. आपण पण त्या पद्धतीने सिंपल पद्धतीने सोडवा, काही त्याच्यामध्ये विशेष काही करायचं नाहीये जास्त. आता हे आपलं तयार झालेलं आहे. ही एक्स ची व्हॅल्यू कुठल्या तरी एका इक्वेशन मध्ये वापरा. युजिंग x इक्वल टू 1 इन इक्वेशन 1 म्हणा, किंवा डायरेक्ट ते इक्वेशन तिथं लिहून घ्या, काही करा, काही अडचण नाही. याच्यात एक्सच्या ठिकाणी 1 वापरायचं आहे. मग 5 इंटू 1 मायनस 3y दिस इज इक्वल टू 8. एक्सच्या ठिकाणी 1 वापरलेला आहे. मग हे टोटल किती होणार, 5 मायनस 3y इज इक्वल टू 8
हे 3y इकडे घ्या, इकडे आल्यानंतर मायनसचं प्लस होईल, इकडे येणार 5 मायनस 8, therefore -3 इक्वल टू 3y येणार, therefore y इक्वल टू, एवढं डायरेक्ट लिहिलं तरी पण चालते, काही अडचण नाहीये. आणि शेवटी फायनल आन्सर तेवढं व्यवस्थित लिहा फक्त. x किती आलं होतं, x 1 होतं, y -1 आहे. या पद्धतीनं त्याचा आन्सर तुम्हाला लिहायचा आहे. मग एकदम सिंपल टाईप आहे, फार काय अवघड नाहीये. जरा व्यवस्थित लक्ष दिलं की आरामात इझिली मार्क्स मिळतील. इथं बघा शेवटी तुमचं आन्सर त्यांनी या पद्धतीनं असं पण लिहू शकताय, असं पण लिहू शकताय. तुम्हाला कुठली मेथड बरी वाटेल त्या पद्धतीने शेवटी उत्तर लिहा त्याचं. बघा फर्स्ट प्रॅक्टिस सेट त्याच्यामध्ये पहिल्यांदा त्यांनी ऍक्टिव्हिटी दिलेली आहे. आपण एक काम करूया, हे पूर्ण पहिल्यांदा एक्झाम्पल आपण सोडवूया आणि नंतर फक्त तुम्ही काय करा, त्याच्या ज्या काही रिकाम्या जागा आहेत त्या तेवढ्या फक्त भरून घ्या. या पद्धतीने एक्झाम्पल दिलेलं आहे. इक्वेशन नंबर 1, इक्वेशन नंबर 2, आणि जर तुम्ही काळजीपूर्वक ऑब्झर्व केलं तर इथं 3y 3y म्हणजे y चा कोएफिशियंट सेम आहे. जर कोएफिशियंट सेम असतील, चिन्ह पण सेम असतील, तर सबट्रॅक्शन करायचं. सबट्रॅक्शन करताना लक्षात ठेवा, फक्त इथं चिन्ह बदलून घ्या पुढच्या टर्म्सची, कारण याच्यातून हे मायनस होणार आहे. त्यामुळे 5x मायनस 2x, 3y मायनस 3y आणि 9 मायनस 12 असं करावं लागेल तुम्हाला. मग 5x मायनस 2x केलं की इथं 3x येणार, 3y मायनस 3y हे कॅन्सल होणार, 9 मायनस 12 दिस इज इक्वल टू -3, मग x इक्वल टू येणार -1. पहिली व्हॅल्यू मिळेल तुम्हाला इथं. आता ही व्हॅल्यू कुठल्याही एका इक्वेशन मध्ये तुम्ही वापरू शकताय. युझिंग x इक्वल टू -1 इन इक्वेशन 2. मी दुसऱ्या इक्वेशन मध्ये वापरतोय. पहिल्या इक्वेशन मध्ये वापरलं तरी तेवढेच मार्क आहेत, काही फरक नाही त्याच्यात. मग इथं काय होणार, इक्वेशन मी लिहून घेतोय 2x प्लस 3y दिस इज इक्वल टू 12. मग हे किती होणार, 2 इंटू -1 प्लस 3y इज इक्वल टू 12, म्हणजेच -2 प्लस 3y is equal to 12. Therefore, 3y is equal to, किती होणार आहे, -2 इकडे घ्या, 12 प्लस 2 येणार 14, y इक्वल टू 14/3 हे असेल. ऍक्टिव्हिटी मध्ये बघूया काय त्याच्यामध्ये, इक्वेशन मध्ये कुठं काय घोळबिळ झालं नाही ना, कारण असे फ्रॅक्शन शक्यतो करून येत नाहीत. परत एकदा चेक करू आपण. 2x इक्वेशन पहिल्यांदा बरोबर लिहून घेतलेत का बघूया. सबट्रॅक्शन केलं, 5x minus 2x 3x 9 minus 12 minus 3. गोंधळ झालेला आहे काहीतरी याच्यामध्ये. ऍक्टिव्हिटी मध्ये बघूया जरा काय दिले, काय तर गोंधळ केला याच्यामध्ये, नाहीतर मग आपलं उत्तर बरोबर आहे असं म्हणायला पाहिजे. मग बघा बरं, म्हटलं होतं नाही काहीतरी गोंधळ त्यांनी केलेला आहे. काय गोंधळ केलेला आहे बघा. हे बघा, हे दुसरं इक्वेशन आता बघा इथं कसं केलं. हिथं देताना प्लस दिले आणि हिथं परत मायनस केले. येते का लक्षात. आता एक काम करूया आपण आता हे तर बऱ्यापैकी सोडवत आणलेलं आहे.
ह्याला या पद्धतीने कम्प्लीट करू आणि दुसऱ्या पद्धतीने पण आपण सोडवून घेऊ. काहीतरी गोंधळ करतात ते, त्याशिवाय अशा वेगळ्या व्हॅल्यूज अशा एकदम येत नाही. आता ह्याचं फायनल इक्वेशन जे आहे अशा पद्धतीने जर घेतलं तुम्ही एक्स आणि वाय, दिस इज इक्वल टू एक्स किती आले तुमचं -1 -1 आणि 14/3 हे असं आलेलं आहे. आता एक काम करूया, त्यांनी जसं चेंज केलेलं आहे त्या पद्धतीनं चेंज करून सुद्धा आपण घेऊया इथं. हे बघा, हे परत एकदा बघा, इथं 2 इक्वेशन्स ही चेक करा आणि ह्यांनी सोडवताना इक्वेशन कशी घेतलेत बघा, इथं मायनस घेतले. तर त्या पद्धतीनं पण आपण घेऊया, काय त्याच्यात अवघड नाहीये जास्त. 5x plus 3y is equal to 9 आणि 2x minus 3y is equal to 12. आता ही 2 इक्वेशन्स घेतोय मी, त्याला लिहितोय इक्वेशन नंबर 1, त्याला लिहितोय इक्वेशन नंबर 2 या पद्धतीनं. आता इथं +3y -3y आहे, त्यामुळे डायरेक्ट यांची ऍडिशन करायची. ऍडिशनला काय अडचण नाहीये, नेहमीप्रमाणे बेरीज करा. 5 + 2 हे होणार 7x प्लस 3y मायनस 3y हे कॅन्सल होईल. 12 प्लस 9 हे होणार 21. देअरफॉर x इक्वल टू 7 ने इकडे डिव्हाइड करा, x इक्वल टू 3 येते. बघा बरं, हे उलट फार सोपं झालं. आता ही व्हॅल्यू मी दुसऱ्या इक्वेशन मध्ये वापरतोय. युझिंग x इक्वल टू 3 इन इक्वेशन 2. याच्यामध्ये इक्वेशन 2 पहिल्यांदा मी लिहून घेतोय. 2x मायनस 3y इज इक्वल टू 12. x च्या ठिकाणी 3 वापरा म्हणजे हे असं होईल. तर पुढे सिम्प्लिफाय करायला म्हणजे काय काय होणार बघा, 2 × 3 हे येणार 6 मायनस 3y दिस इज इक्वल टू 12. हे -3y इकडे घेतोय, ते इकडे आल्यानंतर +3y होईल. 12 ला अलीकडे घेतोय, 6 मायनस 12 येणार म्हणजेच -6 इक्वल टू 3y येणार. देअरफॉर y इक्वल टू -2 येणार. पहिली व्हॅल्यू x ची काय होती बघा बरं, x इक्वल टू 3 आहे. x इक्वल टू 3 आणि y इक्वल टू -2. ते शेवटी एकत्र मांडा फक्त. हे त्याचं फायनल आन्सर येते. म्हणजे त्या एक्झाम्पल मध्ये आपण दोन्ही प्रकारे चिन्ह बदलून ते आपण एक्झाम्पल पूर्ण सोडवून बघितलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन्स. इक्वेशन्स दिलेले आहेत, ते सोडवायचे आहेत. परीक्षेमध्ये 2 मार्काला असे प्रश्न विचारले जाऊ शकतात. मग त्यांनी जे 2 इक्वेशन्स दिलेले आहेत ते लिहून घेतोय. 3a प्लस 5b इज इक्वल टू 26. त्याच्यानंतर a प्लस 5b इज इक्वल टू 22. इक्वेशन नंबर 1. इक्वेशन नंबर 2. इथं 5b सेम टर्म्स आहेत, b चे कोइफिशियंट सेम आहेत, त्यामुळे डायरेक्ट यांचं सबट्रॅक्शन करायचं. पाहिजे असेल पुढं, अगदीच काय काय जणांना शंका असते फार, त्यांच्यासाठी मी असं पुढं लिहू शकता. सबट्रॅक्टिंग नाही लिहिलं तरी पण चालते, तेवढं समजतं सगळ्यांना. मग इथं 3a मायनस a ते होणार 2a. इथं चिन्ह बदलावं लागेल, इथं चिन्ह बदलावं लागेल. 5b मायनस 5b हे कॅन्सल होईल. 26 मायनस 22 ते येणार 4. याच्यावरून a इक्वल टू येणार 2. तुम्हाला एक व्हॅल्यू मिळेल इथं. आता ही व्हॅल्यू मी इक्वेशन नंबर 2 मध्ये यूज करतोय. युझिंग a इक्वल टू 2 इन इक्वेशन, मी डायरेक्ट इथे इक्वेशन लिहितोय. इक्वेशन नंबर 2 लिहिलं तरी पण चालते, काय अडचण नाही. मग याच्यामध्ये a च्या ठिकाणी 2 वापरायचं आहे. देअरफॉर 2 प्लस 5b
is equal to 22. Therefore 5b equal to 20. Therefore b equal to 5 ने इकडे डिव्हाइड करा, b equal to 4. मग a equal to 2 आहे, b equal to 4 आहे. एकत्र करून घ्या फक्त ते. हे त्याचं फायनल आन्सर आहे. नेक्स्ट एक्झाम्पल बघा. x plus 7y is equal to 10. 3x minus 2y is equal to 7. इक्वेशन नंबर 1, इक्वेशन नंबर 2. आता इथं मात्र काय कोइफिशियंट सेम नाही आहेत, एक्सचे पण नाही आहेत, वायचे पण नाही आहेत. मग सोप्या पद्धतीनं जे शक्य आहे ते करून घ्यायचं. इथं 3x आहे, इथं x आहे. मग पहिल्या इक्वेशनला आपण 3 न मल्टिप्लाय करूया. मल्टिप्लाय इक्वेशन 1 बाय 3. 3 न मल्टिप्लाय केलं इथं तुम्ही तर 3x येणार. इथं येणार 21y. इथं 3 न मल्टिप्लाय केलं की त्याचं 30 होणार. तर 3x minus 2y this is equal to 7. तर हे असे इक्वेशन्स तयार झाल्यानंतर आता इथं बघा 3x टर्म्स सेम आहेत, चिन्ह पण सेम आहेत. याचा अर्थ तुम्हाला इथं सबट्रॅक्शन करावं लागेल. सबट्रॅक्शन करताना इथं चिन्ह बदलून घ्या. मग 3x मायनस 3x हे कॅन्सल होईल. 21 प्लस 2 हे होणार 23y. 30 मायनस 7 येणार 23. 23 ने इकडे डिव्हाइड करा, 1 येणार. हे तुम्हाला एक व्हॅल्यू मिळेल. आता याच्यातलं जे सोपं इक्वेशन आहे त्या ठिकाणी तुम्ही y ची व्हॅल्यू वापरू शकता. इक्वेशन 2 मध्ये वापरूया. युझिंग y इक्वल टू 1 इन इक्वेशन, काय ते इक्वेशन 3x मायनस 2y इज इक्वल टू 7. मग याच्यामध्ये y च्या ठिकाणी 1 वापरायचं आहे. therefore 3x minus 2 into 1 this is equal to 7. त्यामुळे हे असं होईल. किरकोळ सिम्प्लिफिकेशन केलेलं आहे. 3x इक्वल टू मायनस 2 इकडे आणून ऍड करा. 7 प्लस 2 ते होणार 9. x इक्वल टू 3. याचं फायनल आन्सर येणार x, y दिस इज इक्वल टू 3, 1. हे त्याचं फायनल आन्सर आहे. नेक्स्ट एक्झाम्पल बघा. 2x minus 3y is equal to 9. 2x plus y is equal to 13. इक्वेशन नंबर 1, इक्वेशन नंबर 2. आता याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर 2x सिमिलर टर्म्स, सेम साइन्स, त्यामुळे डायरेक्ट इथं सबट्रॅक्शन करा. सबट्रॅक्शन मध्ये हे पुढची चिन्ह बदलून घ्या. इथं पुढं कंसामध्ये लिहून ठेवा. सबट्रॅक्टिंग. मग 2x मायनस 2x हे कॅन्सल होईल. मायनस 3y मायनस 4 मायनस y मायनस 4y येणार. 9 मायनस 13 हे येणार मायनस 4. मायनस मायनस कॅन्सल होईल. 4 ला 4 पण कॅन्सल होईल. y इक्वल टू 1 येणार. बघा लक्षात येते का. आता ही व्हॅल्यू इक्वेशन 2 मध्ये वापरूया. युझिंग y इक्वल टू 1 इन इक्वेशन 2x प्लस y इज इक्वल टू 13. त्याच्यामध्ये y च्या ठिकाणी 1 वापरा. मग 2x प्लस 1 इज इक्वल टू 13 होणार. म्हणजेच 2x इक्वल टू 12 येणार. x इक्वल टू
6 येणार. हे असेल. या दोन व्हॅल्यूज फक्त एकत्र करा आणि त्याचा फायनल आन्सर लिहून टाका. फायनल आन्सर येईल. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. 5m minus 3n is equal to 19. m minus 6n is equal to minus 7. इक्वेशन नंबर 1, इक्वेशन नंबर 2. आता याच्यामध्ये सुद्धा m चे कोइफिशियंट वेगवेगळे आहेत, n चे कोइफिशियंट सुद्धा वेगवेगळे आहेत. तुम्ही ठरवायचं आता याच्यामध्ये काय करायचंय ते. इथं सुद्धा तुम्ही 6n आणू शकताय. त्याच्यासाठी पहिल्या इक्वेशनला 2 न मल्टिप्लाय करावं लागेल आणि इथं 5m आणू शकताय. त्यासाठी तुम्हाला सेकंड इक्वेशनला 5 न मल्टिप्लाय करावं लागेल. मग मी एक काम करतोय, पहिल्या इक्वेशनलाच 2 न मल्टिप्लाय करून घेतोय. तसं लिहितोय इथं मी, मल्टिप्लाइंग इक्वेशन 1 बाय 2. मग 2 ने या सगळ्यांना मल्टिप्लाय करा. काय काय ते बघा. इथे येणार 10m मायनस 6n. इथं 2 न मल्टिप्लाय केलं, इथं 38 येणार. दुसऱ्या इक्वेशन मध्ये आता काही बदल करायचा नाही, ऍज इट इज ठेवा. हे असेल. आता इथं चेक करून घ्या. हे मायनस 6n आहे, मायनस 6n. टर्म्स सेम आहे, चिन्ह पण सेम आहेत, म्हणजे यांची सबट्रॅक्शन करावी लागेल. कंसामध्ये लिहून ठेवतोय, सबट्रॅक्टिंग. आता इथं हे मायनस होणारच आहे, इथं चिन्ह बदलून घ्या आठवणीनं. आता 10m मायनस m म्हणजे हे होणार 9m. मायनस 6n प्लस 6n हे कॅन्सल होईल. 38 मायनस 7 होणार. हे 38 मायनस मायनस प्लस 7 होणार, म्हणजे इथे येणार 45. चिन्ह बदललेलं आहे तिथं. m इक्वल टू 9 न फक्त याला डिवाइड करा, हे असेल. आता ही m ची व्हॅल्यू मी इक्वेशन 2 मध्ये वापरतोय. युझिंग m इक्वल टू 5 इन इक्वेशन 2. तर मी इक्वेशन नंबर लिहिलाय, तुम्ही डायरेक्ट इक्वेशन लिहिलं तरी पण चालते. तर इथं पहिल्यांदा मी इक्वेशन लिहून घेतोय, असं आहे. याच्यात m इक्वल टू 5 वापरायचं आहे. therefore 5 minus 6n is equal to minus 7. हे minus 6n मी इकडंच ठेवतोय. हे 5 इकडं सबट्रॅक्ट करा, असं येईल. minus 6n इक्वल टू 7 प्लस 5 12. हे minus 12 येणार. therefore n इक्वल टू मायनस मायनस कॅन्सल, 6 ने इकडे डिव्हाइड करून घ्या, n इक्वल टू 2 येते. याचं फायनल आन्सर एकत्र करून घ्या. m, n इज इक्वल टू 5, 2 हे त्याचं फायनल आन्सर आहे. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. 5x प्लस 2y इज इक्वल टू मायनस 3 आणि x प्लस 5y इज इक्वल टू 4. इक्वेशन नंबर 1, इक्वेशन नंबर 2. तर याच्यामध्ये सुद्धा दोन्ही ठिकाणी कोइफिशियंट, x चे कोइफिशियंट, y चे कोइफिशियंट वेगवेगळे आहेत. मग इथं 5x आहे, इथं 5x मी आणून घेतोय, म्हणजे मी सेकंड इक्वेशनला 5 न मल्टिप्लाय करणार आहे. मग इथं लिहूया, मल्टिप्लाइंग इक्वेशन 2 बाय 5. 5 ने याला जर मल्टिप्लाय केलं आपण, तर 5x प्लस 25y इज इक्वल टू
5 into 4 ते होणार 20. परत एकदा मी दोन्ही इक्वेशन्स मांडून घेतोय. हे पहिलं आहे असंच घेतोय. 5x plus 2y is equal to -3 आणि हे जे दुसरं नवीन मॉडिफाईड केलेले इक्वेशन 5x plus 25y is equal to 20 असं लिहून घेतोय. आता इथं 5x दिसतंय, इथं 5x, टर्म्स सेम, चिन्ह पण सेम, त्यामुळे मायनस येणार, इथं सबट्रॅक्शन करावी लागेल. इथं पण मायनस, इथं पण मायनस. इथं पुढं कंसामध्ये लिहून ठेवतोय. सबट्रॅक्टिंग 5x minus 5x हे कॅन्सल होईल. 2 minus 25 minus 23y होणार. -3 minus 20 होणार -23. Therefore हे मायनस मायनस कॅन्सल, 23 ने इकडे डिव्हाइड करून घ्या, y इक्वल टू 1 येणार. ही एक व्हॅल्यू तुम्हाला मिळेल. आता यापैकी जे तुम्हाला सोपं इक्वेशन वाटते ते तुम्ही यूज करू शकता. मी पहिलं इक्वेशन घेतोय, इथं आहे ते. हेच आपलं इक्वेशन नंबर 1 आहे का एकदा बघून घ्या. हे बघा इथं, मग तेच घेतोय आता. युजिंग y इक्वल टू 1 in equation 5x plus 2y is equal to -3. याच्यामध्ये y च्या ठिकाणी 1 वापरूया. 5x plus 2 into 1 this is equal to -3. म्हणजेच हे असं होणार. Therefore 5x equal to -3 आणि हे -2 हे इकडे आल्यानंतर -2 होणार. म्हणजेच -3 - 2 हे असेल. 5x equal to -5 येणार. Therefore x equal to -1 येणार. आता फक्त ह्यांना एकत्र करून घेऊया. x, y this is equal to -1 plus 1 या पद्धतीनं या व्हॅल्यूज येतील. हे त्याचा आन्सर. तर बघा, त्यांनी इक्वेशन्स मध्ये थोडस देण्यामध्ये थोडासा चेंज केलेला आहे. त्यांनी पहिले इक्वेशन असं दिलंय 1/3x plus y is equal to 10/3. ह्याला सरळ 3 न मल्टिप्लाय करून घ्या, कारण इथं 3 आहे, इथं 3 आहे. सरळ पूर्ण या इक्वेशनला 3 न मल्टिप्लाय केलं तर काय होणार, इथलं 3 ला 3 कॅन्सल होईल, फक्त x येणार. प्लस इथं 3 न मल्टिप्लाय करावं लागेल, 3y इज इक्वल टू, इथं 3 न मल्टिप्लाय केलं की इथं 10 येणार. पुढं पाहिजे असेल कंसामध्ये तुम्ही लिहू शकताय मल्टिप्लाइंग बाय 3. त्याच्यानंतर दुसरे इक्वेशन आहे 2x प्लस 1/4y दिस इज इक्वल टू 11/4. मग याला पण 4 न मल्टिप्लाय करून घेतलं पाहिजे. मग याला जर तुम्ही 4 न मल्टिप्लाय केलं तर पहिली टर्म इथे येणार 8x प्लस इथं 4 न मल्टिप्लाय केलं, 4 ला 4 कॅन्सल होईल. इथं 4 न मल्टिप्लाय केलं, इथं पण 4 कॅन्सल होईल. इथं पुढं 1 येणार फक्त. इथं पण पाहिजे असेल तर लिहा मल्टिप्लाइंग बाय 4 या पद्धतीनं. मग आता आपण ही दोन इक्वेशन्स वापरायचे. मग ही जी दोन इक्वेशन्स आहेत ह्यांना मी इथं इक्वेशन नंबर 1 आणि इक्वेशन नंबर 2 असं कन्सिडर करतो. मग याच्यामध्ये सुद्धा x चे कोइफिशियंट सेम नाही आहेत, y चे कोइफिशियंट सेम नाही आहेत. इथं 3y, इथं 3y करून घेतोय मी याला. त्यामुळं मल्टिप्लाइंग इक्वेशन 2 बाय 3 असं करावं लागेल. आता
मग दुसऱ्या इक्वेशनला 3 मल्टिप्लाय करायचं आहे. पहिलं इक्वेशन ऍज इट इज, त्याच्यामध्ये काही बदल करत नाहीये. दुसऱ्या इक्वेशनला 3 मल्टिप्लाय करायचं आहे. मग इथे येणार 24x, इथे येणार 3y, याला 3 मल्टिप्लाय केलं की इथे येणार 33. आता 3y प्लस प्लस सेम टर्म आहेत, सेम साइन्स आहेत, सबट्रॅक्शन करा. मग सबट्रॅक्शन करताना पुढची सगळी चिन्ह बदलून घ्या. x मायनस 24x ते येणार मायनस 23x येणार. दिस इज इक्वल टू 10 मायनस 33 ते पण येणार मायनस 23. त्याच्यावरून x इक्वल टू मायनस मायनस कॅन्सल होईल, 23 ने इकडे डिव्हाइड करा, x इक्वल टू 1 येते. हे असेल. आता ही व्हॅल्यू वरती जी इक्वेशन्स आहेत त्यापैकी कुठल्याही एका इक्वेशन मध्ये वापरा. मी या इक्वेशन मध्ये वापरणार आहे, हेच आपलं इक्वेशन नंबर 1 आहे. युझिंग x इक्वल टू 1, in equation x plus 3y is equal to 10. या इक्वेशन मध्ये x च्या ठिकाणी 1 वापरायचा आहे. 1 plus 3y, this is equal to 10. Therefore 3y equal to, हे 1 इकडे आणून सबट्रॅक्ट करा, 10 minus 1 ते होणार 9. आता त्याला y ने डिव्हाइड करून घ्या, 3 ने याला भाग घालवा, ते 3 हे असेल. हे नंतर फक्त एकत्र करा. x, y इक्वल टू 1, 3 हे त्याचं फायनल आन्सर आहे.